आज 24 ऑगस्ट आहे. 24 जुलैला यांना ॲडमिट केलं होतं आणि आज 1 महिना झाला आहे. आज बरोबर 1 महिन्याने हॉस्पिटलच्या TPA डिपार्टमेंटमधून काही वेळापूर्वी फोन आला मला आणि फोन आल्यावर ते म्हणतात की मॅडम तुम्ही ट्रस्टीचा चेक सबमिट नाही केला आहे. कारण मध्यंतरी हॉस्पिटलचे कॉल आले तेव्हा मी त्या मनस्थितीत नव्हते त्यांच्याशी बोलण्याच्या. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की मी थोड्या दिवसाने कुरिअर करेन तुम्हाला चेक. आज बरोबर 1 महिन्याने त्यांचा कॉल आला. ज्याने कॉल केला त्याची मिस्टेक नाही, तो त्याची ड्युटी करतो आहे. पण ही सिस्टम आहे ना मॅनेजमेंट, की आज एक 16-16, 17-17 लाखाचं हॉस्पिटल बिल करते आणि आपला माणूस तर आपल्या हातात नाही आहे. खूप वाईट वाटतं अशा वेळेस. काहीतरी चल त्यातल्या त्यात मी काहीतरी जुळाजुळून करून म्हणजे इन शॉर्ट इथे नाही सांगू शकत मी काय उलाढाल करून ते बिल कसं काय पे केलं. पण माझ्यापेक्षाही अजून खूप अशी लोकं आहेत की त्यांना ते बिल भरूच शकत नाहीत आणि त्यांचा माणूसही नाही. आणि घराचा कर्ता पुरुषच ज्यावेळेस जातो हे जग सोडून, तेव्हा फॅमिली तरी कुठून ते पे करणार आणि कसं करणार. याच्यावर नक्कीच काहीतरी ना एक हे व्हायला हवं की ज्यावेळेस पेशंट दगावतो त्यावेळेस ते हॉस्पिटलचं बिल पे करायचं की नाही ह्याच्यावर खरंच काहीतरी सोय किंवा काहीतरी म्हणाल ना उपाय यायला हवा. कारण खूप कठीण असतं, कारण तो परिवार ती फॅमिली पूर्ण आधीच ढासळलेली असते आपला माणूस गमावण्यामुळे आणि दुसरं त्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि पैशांचा व्याप खूप ग्रासलेला असतो. सध्या मी या परिस्थितीतून जाते त्यामुळे खूप जवळून बघते आहे मी ही परिस्थिती की कशा काय उलाढाली करून मी काय केलं आहे ते मलाच माहिती आहे. स्ट्रॉंग राहायचं हाच आहे. मी नेहमी तुम्हाला हेच सांगेन की आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी हिंमत हारायची नाही. कारण जर आपण हिंमत हारलो तर समोरचा आपली गैरफायदा घेतो, तो कोणालाच कधी घेऊ द्यायचा नाही. हेच माझ्या नवऱ्याची शिकवण होती. आणि राहून ना एक मनात खंत वाटते की मी सुश्रुत हॉस्पिटलला उगीच नेलं. पण ते झेन हॉस्पिटल आज इतकं मोठं असताना त्यांनी माझ्या नवऱ्याला तिथे ॲडमिट करून न घेता अर्ध्या रात्रीला मला 2-2:30 वाजता सुश्रुतला जाण्याचा सल्ला दिला. आणि तिथे पण त्या डॉक्टरांची नाव घेणं इथे नाही योग्य, पण त्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. नंतर त्यांचं माझ्याशी बोलणं झालं की मी 2 दिवस रजेवर आहे, म्हणजे सिनियर डॉक्टर रजेवर आहेत. त्यांनी फोनवर ट्रेनी डॉक्टरांशी ट्रीटमेंट करून माझ्या नवऱ्याशी ट्रीटमेंट केलेली. ते डॉक्टर त्यावेळेस 2 दिवस रजेवर जाणार होते. त्यांनी मला ICUच्या बाहेरच ज्यावेळेस त्यांची ट्रीटमेंट केली ती क्लॉट काढण्याची प्रोसिजर, त्यानंतर समजावलं की मी 2 दिवस नाही आहे. म्हणजे ते 2 दिवस नव्हते मुंबईत आणि त्यांनी फोनवर इतर डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून ह्यांची ट्रीटमेंट केलेली. मी त्याच्यानंतर एक रिक्वेस्ट पण आम्ही केलेली. आमच्या फॅमिली मेंबरमध्ये एक दुसरे डॉक्टर होते फॅमिली मेंबरमध्ये. त्यांनी त्या मुलीला म्हणजे आमच्या एक रिलेटिव्ज आहेत तिला तिची तर ओपन म्हणजे ते कवटी वगैरे काढून ओपन सर्जरी होते तशी झालेली, ती सर्जरी केली होती. तर मग आम्हाला असं वाटत होतं फॅमिली मेंबरला की आपण त्या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊया. म्हणून आम्ही इतर ठिकाणी पण केस हिस्ट्री मागवून व्हॉट्सअप वगैरे करून इतर डॉक्टरांची पण ओपनिंग म्हणजे त्यांचं मत काय आहे यांच्या केसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण जे माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट करत होते त्या डॉक्टरांनी, आता मी ते बोलणं योग्य नाही आहे, आम्ही खूप रिक्वेस्ट केली ICU डिपार्टमेंटमध्ये की आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं आहे. त्या डॉक्टरांचे XYZ नाव त्यांना सांगितलं की यांना इथे बोलवायचं आहे. आम्हाला सांगितलं गेलं की जे डॉक्टर आता तुमच्या पेशंटची ट्रीटमेंट करत आहेत त्यांची आधी परमिशन लेटर लागेल आणि मगच ते येऊ शकतात. म्हणजे हे कितपत योग्य आहे. माझ्या मिस्टरांचा जीव महत्त्वाचा होता की ह्या डॉक्टरांचे इगो आणि परमिशन्स महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर म्हटलं ठीक आहे चालेल, म्हणून आम्ही ते एक त्यांनी लेटर आमच्याकडून मागितलं. तसं लेटर आम्ही लिहून परमिशनचं की आम्हाला आमच्या पेशंटला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचं आहे त्यांचं नाव मेन्शन केलं. ते लेटर सबमिट करून पूर्ण दिवस उजाडला. आम्हाला सांगण्यात आलं की थोड्या वेळाने रिप्लाय करतो, थोड्या वेळाने सांगतो, थोड्या वेळाने. पूर्ण दिवस गेला. रात्रीचे 11 वाजले. मी आतमध्ये पुन्हा जाऊन वाद केला की मला काहीतरी रिप्लाय द्या, माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडत चालली आहे, मला त्या इतर डॉक्टरांना प्लीज बोलू द्या इथे. त्यांनी सांगितलं हो आम्ही त्यांना फोन केला आहे पण ते फोन उचलत नाही आहेत. म्हणजे हा किती निष्काळजीपणा आहे. एखाद्या पेशंटच्या जीवाचा प्रश्न आहे. ह्यांनी फोन लावला होता की नाही आणि तो लागत होता की नाही ते माहिती नाही. त्यांचा नंबर मागतो आहे तर नंबरही देत नव्हते ज्या डॉक्टरांना आम्हाला बोलवायचं होतं. म्हणजे बाहेर परिस्थिती इतकी घाणेरडी आहे ना हॉस्पिटलमध्ये देखील. ह्यांचे इगो आणि ह्यांचे रिस्पेक्ट महत्त्वाचे डॉक्टरांचे. आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आमच्याशी फसवणूक झाली आहे त्या हॉस्पिटलमध्ये. मला तरी आतून जेन्युअल वाटतं आहे. म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करेल की सुश्रुत चेंबूरला खरंच
इमर्जन्सी असेल तरीही जाऊ नका, कारण माझा खूप घाणेरडा अनुभव आला आहे त्या हॉस्पिटलचा. मी कधीच विसरणार नाही. इतकं घाणेरडं घडलं आहे माझं त्या हॉस्पिटलमध्ये. खूप घाणेरडा अनुभव आहे. आणि ती परमिशन मागून देखील ते डॉक्टर 3 दिवस, जवळजवळ 2.5 दिवस उलटून गेला. मग आम्ही शेवटी विचारलं की ते येणार आहेत की नाही ते तरी आम्हाला कळवा. तर ते म्हटले नाही, ते नाही येणार आहेत. म्हणजे माझे 2.5 दिवस तिथे वाया गेला माझ्या मिस्टरांचे ट्रीटमेंटला, की आम्हाला ज्या डॉक्टरांना बोलवायचं होतं त्या डॉक्टरांना तुम्ही नाही बोलू दिलं. मग आमच्याकडून ते लेटर वगैरे परमिशनची फॉर्मॅलिटीज कशासाठी तुम्ही करून घेतलीत. त्याच वेळेस आमचं फायनल सांगायचं होतं की आम्ही नाही बोलू शकत. म्हणजे एवढा अंधा कारभार हॉस्पिटलमध्ये चालतो का? तर हे जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते ते सिनियर होते. मग त्यांनी परमिशन दिली की नाही दिली, आणि त्यांनी मग परमिशन दिलेली तरी पण ज्यांना यायचं होतं ते त्यांच्या इगो क्लॅश कुठे होतील, वाद होतील म्हणून आले नाहीत की काय, यातलं आम्हाला खरंच माहिती नाही. पण हा इतका घाणेरडा अनुभव आलेला आहे. हा तुमच्याशी शेअर करते, कारण कधी कोणावर कशी वेळ येईल. आज मी ऐकते आहे भारतामध्ये ना आपल्या ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण अति प्रमाणात वाढलं आहे. खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढलं आहे. आणि हे जर न्यूरोलॉजिस्ट हुशार आणि एकदम खरंच चांगले नसतील ना, तर आपल्या पेशंटचा जीव